नमस्कार, मी डॉक्टर विजय रमण. मी रक्तविकार तज्ञ आहे पुण्यातून. तर आज आपण बोलणार आहोत मल्टिपल मायलोमा नावाच्या आजाराबद्दल. मायलोमा नावाचा आजार एक हळूहळू वाढणारा कॅन्सर आहे. हा कॅन्सर कमी लोकांमध्ये आढळतो असं लोकांना वाटतं, पण ह्याचं प्रमाण वाढत चाललं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले शेतकरी जे शेतात निरा एकतर आणि राऊंडअप या नावाचे कीटकनाशक मारतात, तणनाशक. त्याच्यामुळे शरीरामध्ये कीटकनाशक घुसतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा सेल नावाचे सेल विकृत होतात. विकृत झाल्यावर काय करतात? विकृत झाल्यावर ते किडनीवर परिणाम करतात, हाडावर करतात, हाडामधला मूस म्हणजे बोन मॅरोवर परिणाम करतात. त्याच्यामुळे पेशंटच्या हिमोग्लोबिनवर परिणाम होतो, पाठ दुखायला लागते, किडनी खराब व्हायला लागते, कधी कधी लोकांना डायलिसिस करावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी घडत असताना पाठ दुखल्यामुळे लोक जातात ऑर्थोपेडिक सर्जनकडे, हाडाचे डॉक्टरांकडे. पण त्याच्याऐवजी त्यांनी उलट एक फिजिशियनकडे जावं, साधे टेस्ट करावे, क्रिएटिनिन, लिव्हर फंक्शन टेस्ट, सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, एवढे जरी टेस्ट केले आणि त्याच्यात आपल्याला आढळलं की हिमोग्लोबिन कमी आहे आणि लाल पेशी एक दुसऱ्यांना चिकटतात, त्याला रूल ऑफ फॉर्मेशन म्हणतात, हे तुमच्या पॅथॉलॉजिस्टला दिसेल. म्हणून टेक्निशियनच्या लॅबला न करता पॅथॉलॉजिस्टच्या लॅबला केलेलं जास्त चांगलं राहील. आणि तसंच लिव्हर फंक्शन मध्ये तुम्हाला अल्ब्युमिन नावाचा जो प्रोटीन आहे तो कमी दिसेल आणि ग्लोबुलिन नावाचा प्रोटीन जास्त दिसेल. त्याबरोबरच क्रिएटिनिन नावाचा जो एक गट आहे किडनी फंक्शनचा, तर तो वाढलेला असेल. तर सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि अशा आजाराला आपण मल्टिपल मायलोमा म्हणू शकतो. पण त्याबरोबरच सिद्ध करण्यासाठी आपल्याला पेट सीटी स्कॅन व बोन मॅरो म्हणजे बोन मॅरो टेस्ट असते, बोन मॅरो ऍस्पिरेट आणि बायोप्सी नावाचे 2 टेस्ट असतात. हे दोन्ही टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा आजार एक प्रकारचा नाहीये, याच्यात प्रोटीन पण टोटल म्हणून 5-6 प्रकारचे आहेत. त्याला म्हणून आम्ही एक टेस्ट करतो, इम्युनोफिक्सेशन इलेक्ट्रोफोरेसिस क्वांटिटेटिव्ह नावाचे, ज्यांनी हे 5-6 प्रकारचे विकार आपल्याला क्लिअर होऊन जातात. कारण हे 5-6 प्रकारांचं लॉंग टर्म दृष्टिकोन पण वेगळा आहे. आयजीजी म्हणून मायलोमा आहे, त्याच्यात कधी कधी माझ्याकडे पेशंट आता 13-14 वर्षानंतर सुद्धा आहेत. आयजीए नावाचा मायलोमा आहे, ज्याच्यात लोक 1 ते 1.5 वर्ष 2 वर्षातच तो आजार परत येत राहतो. आयजीएम नावाचा मायलोमा, त्याचे उपचारच टोटल वेगळे आहे. आणि कापा आणि लांबडा नावाचे मायलोमा आहे, ज्यांचा विविध वेगळ्या अवयवावर परिणाम असतो. तर एकंदरीत समजून घ्या की हा क्षेत्र जटिल आहे, पण या क्षेत्रामध्ये या किंवा आजाराबद्दल उपचार उपलब्ध आहेत, भरपूर उपचार उपलब्ध आहेत. आज असं आहे की या उपचाराचे जे अमेरिकेत उपलब्ध औषध आहेत ते भारतात पण उपलब्ध आहेत. तर याच्यात आम्ही नॉर्मली किमोथेरपी नावाची ट्रीटमेंट करतो, ज्याच्याने हे प्रोटीन एमबॅन प्रोटीन कमी करतो. कमी केल्यानंतर ऑटोलोगस ट्रान्सप्लांट म्हणजे मूळ पेशी प्रत्यारोपण करतो. त्याच्यानंतर या सगळ्या केल्यानंतर हा आजार चांगल्या रीतीने कंट्रोलमध्ये राहू शकतो. तर एकंदरीत समजून घ्या की मायलोमा बरा होत नाही, आजच्या दिवशी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर लोक एकदम टेन्शन घेतात की बाबा मी बरा होणार नाही. पण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक कुठे बरा होतो? डायलिसिसचा पेशंट बरा होण्यासाठी ट्रान्सप्लांट करावं लागते. पण एकंदरीत समजून घ्या की आपण ह्या आजारावर जर डायबिटीस सारखं पकडलं आणि आपल्याला 12, 13, 15, 16 वर्ष चांगले मिळाले उपचारांनी, व्यवस्थित उपचारांनी, आणि आपण फ्रॅक्चर टाळू शकलो, डायलिसिस टाळू शकलो, इन्फेक्शन टाळू शकलो, तर आपण जास्त दिवस जगू शकतो. तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि हा महिना, ज्याला जागतिक मायलोमा महिना म्हणतो, तर या माहितीसाठी मी आज तुमच्या समोर आलोय. धन्यवाद.